संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार। सीआयडीच्या आरोपींच्या यादीत कराडचा उल्लेख। आरोपपत्राची कॉपी झी24 तासच्या हाती, तर 9वा आरोपी सिद्धार्थ सोनवणेला सोडा, कोर्टाचे आदेश। सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, अन्यथा महाराष्ट्र पेटणार, अंजली दमानी यांचा इशारा। बीड जिल्ह्यात ड्युटीला पोलीस अधिकाऱ्यांचा नकार, 107 अधिकाऱ्यांचा बदलीसाठी विनंती अर्ज। विनंती अर्जामुळे पोलीस दलात खळबळ। शिंदे सरकारमधील आणखी एक निर्णय चौकशीच्या फेऱ्यात, मर्यादा ओलांडून निधी खर्च केल्याचं उघड। आरोग्य विभागाच्या निर्णयाची चौकशी होणार, सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटे यांच्यावरील सदनिका प्रकरणाची सुनावणी लांबणीवर, पुढील सुनावणी 5 मार्चला। उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय नाव सांगणार नाही, रामदास कदमांचं विधान। तर रामदास कदम पुन्हा मातोश्रीवर येणार, संजय राऊतांचा दावा। बलात्काराबाबतच्या संतापजनक विधानानंतर संजय सावकारेंना उपरती, सावकारेंनी मागितली माफी, तर वक्तव्याचा विपर्यास केल्याचाही दावा। प्रशांत कोरटकरला 11 मार्च पर्यंत अंतरिम जामीन। इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जामीन मंजूर। आणि यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असणार, मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा, नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन।